ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविक, असं सांगतात की परमेश्वराचं दुसरं नाव प्रीती आहे आणि प्रेम म्हणजेच परमेश्वराचं प्रतिबिंब आहे, परमेश्वराचं रूप आहे। स्वतः परमेश्वराने प्रेमासाठी या पृथ्वीची निर्मिती केलेली आहे, या मानवाची निर्मिती केलेली आहे आणि म्हणून मानवामध्ये परमेश्वराच्या प्रीतीचं प्रतिबिंब आपण पाहत असतो। आणि म्हणूनच जर आपल्याला परमेश्वरावरती प्रीती करायची असेल तर ती प्रीती आपण दुसऱ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्या प्रीतीचा उगम परमेश्वर आहे, परंतु शेवट मात्र शेजारी असतो। जेव्हा परमेश्वरावरती प्रीती आणि शेजारावरील प्रीती यांचे जेव्हा सांगड होते, यांचे जेव्हा मिलन होते, तेव्हा मात्र तेथे पूर्ण विष्कार होत असतो। तेव्हा बायबलचे सर्व वचने त्यामध्ये एकत्र येत असतात। तेथे मनुष्य एक परफेक्ट परिपूर्ण होत असतो। केवळ परमेश्वराची प्रीती केली म्हणून झालं असं नाही, तर परमेश्वराची प्रीती आणि शेजारावरील प्रीती यांची जेव्हा सांगड होते तेव्हा एक आविष्कार, चमत्कार होत असतो। आणि म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानामध्ये प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी जेव्हा एका ज्ञानी व्यक्तीने परमेश्वराला प्रश्न केला की बायबलमध्ये, शास्त्रामध्ये सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने फक्त एकच आज्ञा सांगितली, परमेश्वरावर प्रीती आणि आपल्या बंधू भगिनीवरती प्रीती। जेव्हा या दोन गोष्टीला आपण महत्वाचं देणार, स्थान देणार, तेव्हा बाकीच्या सर्व आज्ञा त्यामध्ये येणार आहे। कारण प्रेम करणारी व्यक्ती कधीच दुसऱ्यांची हेट करू शकत नाही, दुसऱ्यांचा तिरस्कार करू शकणार नाही। प्रेम करणारी व्यक्ती कधीच दुसऱ्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न करणार नाही। प्रेम करणारी व्यक्ती कधीच दुसऱ्यांचा घात करणार नाही। प्रेम करणारी व्यक्ती कधीच दुसऱ्याविषयी वाईट विचार करणार नाही। प्रेम करणारा व्यक्ती कधीच दुसऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करणार नाही। म्हणजेच जिथे प्रीती आहे तिथे सर्वस्व आहे, तिथे स्वर्ग आहे। आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण बायबलमध्ये एकाच गोष्टीला महत्व दिलेलं आहे, प्रीती। आणि त्या प्रीतीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे। आजच्या जगामध्ये जर आपण पाहिलं तर लोकांनी प्रीतीला मॅनिप्युलेट केलेलं आहे। प्रीती ही खरी प्रीती राहिलेली नाही। आज मनुष्य मनुष्याला यूज आणि थ्रो करण्याचा प्रयत्न करत आहे। ही मेंटॅलिटी आज समाजामध्ये आलेली आहे। फक्त सेल्फिशनेस, जिथे स्वार्थीपणा मनुष्याच्या जीवनामध्ये जातो तेव्हा तिथे प्रीती बाहेर निघत असते। आणि जास्तीत जास्त स्वार्थीपणा केल्यामुळे आज मनुष्य परमेश्वरापासून दूर गेलेला आहे आणि शेजाऱ्यापासून दूर गेलेला आहे व एकमेकाला फेसवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आज समाजामध्ये घडत आहे, ते केवळ स्वार्थीपणामुळे, ते केवळ प्रीतीचा अंश नसल्यामुळे। आणि जागोजागी आपण पाहत असतो मर्डर, रेप या प्रकारचे गुन्हे जे होतात हे कोण करतो? ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रीती नाही, ज्या व्यक्तीने कधीच परमेश्वराचा प्रीतीचा अनुभव घेतला नाही, हे लोक या प्रकारचे गुन्हे करत असतात, अशा प्रकारचे पाप करत असतात। आणि म्हणून परमेश्वराची प्रीती हृदयामध्ये असलेला व्यक्ती नेहमीच परमेश्वराची पूर्ण 100% प्रीती करत असतो व ती प्रीती आपल्या बंधू भगिनीवरती करत असतो व प्रत्येकाला योग्य ते मार्गदर्शन करत असतो। आज आपलं किती परमेश्वराची प्रेम करतो ते आपण तपासून पाहूया व ते प्रेम इतरांपर्यंत खरोखर पोहोचते का, त्यावर आपण मनन चिंतन करण्याचा प्रयत्न करूया। आमेन।